आपण पाऊस बघितलाय, अवकाळी पाऊसही पाहिलाय, पण कधी पैशांचा पाऊस पडताना पाहिलाय का? नाही ना. तर असाच पैशांचा पाऊस झालाय पंजाब मधील मोहालीमध्ये. तर झालं असं की मोहाली आणि चंदीगड मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील बड्या बिल्डरांविरोधात ईडीने 12 ठिकाणी कडक बंदोबस्तामध्ये मोठी कारवाई केली. त्याच कारवाई दरम्यान ईडीचं पथक व्यावसायिक नितीन गोहिल यांच्या 9व्या मजल्यावरील फ्लॅटवर छापा टाकण्यासाठी इमारतीमध्ये शिरलं. अधिकारी दारात पोहोचताच घरातील व्यक्तीने 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलने भरलेल्या 2 पिशव्या बाल्कनीतून थेट खाली फेकल्या. मग काय, सकाळच्या दरम्यान फिरायला आलेल्या नागरिकांना मैदानात नोटांचे बंडल विखुरलेले दिसते. मग काय, ईडीने जमिनीवर पडलेली एक पिशवी ताब्यात घेतली आणि त्यातून सुमारे 21 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर दुसरी पिशवी घेऊन एक व्यक्ती कारमधून पळून गेला. दरम्यान हा संपूर्ण तपास ग्रेटर मोहाली एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी कडून दिल्या जाणाऱ्या जमीन वापर बदलाच्या परवान्याशी संबंधित आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करून हे परवाने मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. तर ईडीचे अधिकारी सध्या संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि बेकायदेशीर कागदपत्रांची छाननी करतायत. परंतु ईडीने मोहाली आणि चंदीगड मधील तब्बल 12 ठिकाणी छापेमारी केली असून या कारवाईमुळे पंजाबच्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी खळबळ उडाली आहे. तर अनेक बड्या बिल्डरांचे सुद्धा धाबे आता दणाणले आहेत.